हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. माझ्या बरोबर हुशारी. बोल ना, काय झालं? नाही अपूर्व, सोडा ना. नाही सोडणार. आधी बोल, काय झालं? काही नाही, मी फक्त थट्टा करत होते. तू मला त्रास दिलास. सॉरी. बोल. या कतारेने तुझा नवीन जन्म झालाय, म्हणूनच आरती केल्याशिवाय घरात नाही यायचं तू. मीही तुझ्याशी लग्न तुझा चेहरा बघून नाही, तर तुझ्यातला चांगुलपणा बघून केलं होतं. मी काही समजले नाही विराज. ठीक आहे, मी तुला समजावतो. मला म्हणायचंय की तू लग्न माझ्याशी माझ्यातला चांगुलपणा बघून केलं होतंस का? असं वाटतच नाहीये की मी तीच आकांक्षा आणि जी ऍक्सिडेंटच्या आधी होती. आकांक्षा, तू हे सगळं आता म्हणतेस कारण तू आता स्वतःला आरशात पाहिलायस, पण याच्या आधी तुला पूर्वीच्या आकांक्षाप्रमाणेच सगळं जाणवत होतं ना? हो ना? आकांक्षा, जोपर्यंत तुला खरं काय ते माहित नव्हतं तोपर्यंत तू दुसराच विचार करत होतीस, आणि आता जेव्हा तुला खरं काय ते कळलंय तू अजून वेगळा विचार करतेस. पण आकांक्षा, या दोन सत्यांच्या मधोमध जे सगळ्यात मोठं सत्य आहे ते हे आहे की तुझ्या आत जी पूर्वी माणुसकी होती तीच माणुसकी आजही आहे. त्यामुळे आकांक्षा, विसरून जा की तुझ्यासोबत असं काही झालंय, आणि आभार मान त्या परमेश्वराचे की त्याने तुला पुन्हा आयुष्य जगण्याची दुसरी संधी दिली. मी प्रयत्न करेन विराज, पण मला थोडा वेळ हवाय. मी समजू शकतो आकांक्षा, पण लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. बरं चल, आता एवढा विचार करणं तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाही. ये बस, आराम कर. ये. आकांक्षा, तू आराम कर, मी लगेच येतो. सोनबाई, खाणं पिणं सोडून तर तब्येत बरी होणार नाही. चहा घे. आई, आमची इच्छा नाहीये, आम्ही नंतर पिऊ. आम्हाला तर समजतच नाहीये की एवढं मोठं सत्य आकांक्षा कसं स्वीकारेल, कसं आपल्या बदललेल्या चेहऱ्याचा ती स्वीकार करेल. खरंय सुनबाई तुझं, पण
सर्दी ताप तर नाही की 2-4 दिवसात बरं होईल. बघ आता आपल्या आकांक्षाला याच चेहऱ्यासोबत जगावं लागेल. विराज, आकांक्षा काय करत होती? आई ती आता आराम करते. खूप थकली आहे ती. विराज, तू आकांक्षाला तिच्या बदललेल्या चेहऱ्याबद्दल काही सांगितलंस? हो बाबा, पण या गोष्टीचा तिला खूप धक्का बसलाय. आपल्या बदललेल्या चेहऱ्याचं सत्य ती स्वीकारू शकत नाहीये. पण कदाचित इतक्या मोठ्या सत्याला इतक्या कमी वेळात स्वीकारणं सोपं नाहीये. विराज, आम्हाला वाटतं की जर आपण तिला समजावलं तर तिला ही गोष्ट समजेल. आई, तू बरोबर बोलतेस. तुम्हा लोकांना जाऊन आकांक्षाशी बोलायला हवं, पण सध्या ती झोपली आहे. आई, मला वाटतं की आपल्याला आकांक्षाला थोडा वेळ द्यायला हवा, कारण एवढ्या मोठ्या बदलाला आता फक्त वेळच सावरू शकतो. हे बघ विराज, जे व्हायचंय ते झालेलं आहे. आता आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. बाबा, आकांक्षासोबत जे काही झालंय ना, त्याला जबाबदार मी स्वतःला मानतो. माझा हा राग, आपला हा बिझनेस, हेच कारण आहे ज्यामुळे आकांक्षाची ही अवस्था आहे. हे बघ विराज, मी असं नाही म्हणत की तू जो विचार करतोयस तो चुकीचा आहे, पण तुला तर माहिती आहे की आपल्या व्यवसायात दिवस रात्र असं होत राहतं. आम्ही एक मित्र बनवला की आमचे 100 शत्रू तयार होतात. मग बाबा, आपण असं काम करायचं तरी कशाला? बाबा, मला आता असं कुठलंही काम करायचं नाही ज्याची फळं माझ्या कुटुंबाला भोगावी लागते. मी असं कामच सोडून देईन. विराज, सुकन्या आमच्या कन्या. तुला कळतंय तरी का तू काय बोलतोयस? बाबा, मला व्यवस्थित कळतंय की मी काय बोलतो. ज्या कामामुळे आपल्या कुटुंबियांना धोका निर्माण व्हावा असं काम करायचंच कशाला? आणि बाबा, आपण हे करतोय कोणासाठी? कुटुंबासाठीच ना. आणि जर कुटुंबच राहिलं नाही तर हे काम, हा पैसा आपल्याला काही सुख देऊ शकणार आहे? कधीच नाही बाबा. म्हणूनच बाबा, मला वाटतं की आपण हे काम सोडून काही वेगळं करायला पाहिजे, वेगळा विचार करायला पाहिजे. बेकायदेशीर कारभार एका दलदली सारखं असतं विराज. यात एकदा का पाय पडला की माणूस आतच आत शिरत जातो. त्याची बाहेर येण्याची आशा संपते. त्यामुळं पुण्यांदा असा विचार करू पण नकोस. आणि मी तर म्हणतोय
ज्याने कोणी आपल्या बरोबर असं केलंय त्याला तर आपण सोडलं नाही पाहिजे. राम स्वरूप अजून तुरुंगाच्या बाहेर आहे. त्याचे तर आम्ही असे हाल करू की पूर्ण बनारस मध्ये कोणालाही आमच्या कुटुंबाकडं नजर वर करून बघण्यासाठी 2 वेळा विचार करावा लागेल. नाही बाबा, आकांक्षाच्या ऍक्सिडेंटने मला पूर्णतः घाबरवलेलं आहे. तो विराट जो कधीही कोणासमोर झुकला नाही, या घटनेनंतर पूर्णतः कोलमडून पडलाय. बाबा, मला या कामाचा, या कामातून मिळणाऱ्या पैशांचा, या सगळ्या गोष्टींची चीड यायला लागली. आणि मला नाही वाटत की मी हे काम जास्त दिवस करू शकेन. विराज, बघितलं साई, बघितलं तू, डोकं फिरलं या पोराचं. एवढ्या वर्षापासून या व्यवहारात आहे, पण एवढं पण नाही माहित पडलं की हा व्यवहार नाही, हे चक्रव्यूह आहे. यातून कधी बाहेर नाही पडू शकत. दिनू, जरा शांत हो. बघ, त्याचं डोसका ठिकाणावर नाहीये, कारण की आकांक्षाची तब्येत ठीक नाहीये. तू त्याला काय बी बोलू नकस. हळूहळू समज ठीक होईल. बाबा, आजी एकदम बरोबर बोलते. दादा आता वहिनीला घेऊन खूप टेन्शन मध्ये आहे. कदाचित त्याच टेन्शन मध्ये तो तुम्हाला काही बोलून गेला. तुम्ही जराही काळजी करू नका, तो तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. असू शकतं की विराज भाऊजींना आपल्या सगळ्यांपेक्षा वहिनींची काळजी असेल. म्हणून कदाचित ते बाबांचा बिझनेस सोडतील. नाहीतर ह्यापूर्वी कधी ते असं बोलले नव्हते. सुकन्या आमच्या कन्या. अपूर्व, आकांक्षाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. हे तर खरंच खूप चांगली न्यूज आहे. घरी येऊन तर ती आता खूप लवकर बरी होईल. नाहीतर हॉस्पिटलमध्ये तर तिला खरंच आजारी असल्यासारखंच वाटायचं. हो अपूर्व, आकांक्षाने खूप सोसलंय. आधी तिच्या लग्नाला घेऊन आणि त्यानंतर हा अपघात. माहित नाही तिच्या नशिबात काय लिहिलंय. आकांक्षा बरोबर आता वाईट काहीच नाही घडणार, कारण मी बघितलंय ना, विराज खूप काळजी घेत होता आकांक्षाची, आणि त्याच्या कुटुंबाने तर तिचा स्वीकारही केलाय. हो अपूर्व, मला तर खूप काळजी वाटत होती की ज्या पद्धतीने आकांक्षाचं लग्न विराज बरोबर झालं होतं, माहित नाही ती लोक तिचा स्वीकार करतील की नाही. पण मी जेवढं विराज आणि त्याच्या परिवाराला वाईट समजत होतो ना, तेवढे वाईट नाहीये दादे. मी पाहिलं ना हॉस्पिटलमध्ये आकांक्षासाठी केवढी चिंतेत होती ती सगळी लोक. एक सांगू का तुम्हाला, विराज बरोबर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीने वागलात, त्याच्याशी बोललात, मला खूप चांगलं वाटलं. नाहीतर खरं सांगू, मी तर घाबरलेच होते की विराजच्या कुटुंबाला बघून कुठे तुम्ही नाराज तर नाही होणार ना. नाही तृष्णा, तेव्हा असं होतं की पूजाचं आपल्या मर्जी विरुद्ध विशाल बरोबर लग्न करणं आणि बाबांचं अचानकपणे निघून जाणं, या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझ्या मनात ना अगदी विराजच्या कुटुंबाविषयी ना चीड निर्माण झाली होती. आणि त्यानंतर पूजा जळाली
कारण काहीही असो, पण माझा पूर्णपणे संशय तर विराजच्या आईवरच होता. त्यानंतर मी खूप प्रयत्न केले की पूजेला त्या कुटुंबापासून दूर करायचं. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा मी पाहिलं की विराजच्या कुटुंबामध्ये काही उणीवा आहेत, तर काही चांगल्या गोष्टी पण आहेत. म्हणूनच आता मला त्यांच्याविषयी काहीच शंका नाहीये. ही तर खूप चांगली गोष्ट आहे अपूर्व, कारण आता पूजाचं लग्न झालंय आणि आपण आता तिच्या घरच्यांचा मान सन्मान ठेवायला हवा. तृष्णा, मान सन्मान तर मी नाही करू शकत, पण एक गोष्ट तर आहे, त्या कुटुंबासाठी आता माझ्या मनात कटुता नाहीये. आणि जर पूजा तिकडे खुश आहे तर इकडे पूजासाठी मी पण खुश आहे. तुम्ही स्वतःला इतकं बदलवलं, माझ्यासाठी हेच खूप आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की काळा परत तुमचं पूजाच्या सासरच्या माणसांबरोबर जे नातं आहे ते पण चांगलं होईल. तृष्णा, आता मला माझ्या कामामध्ये खूप लक्ष दिलं पाहिजे. गेल्या काही दिवसापासून मी बेपरवा झाल्यासारखा वागत होतो. हो पूर्व, पण मागच्या काही दिवसात एवढं काही घडलं, कदाचित त्यामुळेच तुम्ही तुमच्या कामावर लक्ष नाही देऊ शकलात. पण आता सगळं काही ठीक होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या, बाकी सगळ्या गोष्टी मी बघेन. तृष्णा, अपूर्वला तुझ्या साथीची खूप गरज आहे. नाहीतर एकट्याने मी एवढा डुलारा नाही सांभाळू शकत. सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षा, काय झालं? आमची धाडसी मुलगी रडते? नाही, रडायची काही गरज नाही. असं काहीही घडलं नाहीये ज्यामुळे तू रडायला हवं. कशी दिसतेय मी? एकदम आमच्या पहिल्या आकांक्षासारखी. का, तुला काही वेगळं वाटतंय? नाही आई, तुम्ही फक्त मला बरं वाटावं म्हणून बोलताय. नाही आकांक्षा, आम्ही खरं बोलतोय. आमच्यासाठी तू एकदम पहिल्यासारखीच आकांक्षा आहेस. आई, माणसाच्या आयुष्यात त्याच्या चेहऱ्याला खूप जास्त महत्व असतं, पण माझा तर चेहराच बदलला आई. असं वाटतंय की माझं अस्तित्वच नाहीसं झालंय. तू एकदम बरोबर बोलतेस आकांक्षा, पण चेहराच सगळं काही नसतं. माणसाचं मन, त्याचा आत्मा, विचार, खरेपणा, या सगळ्याला काहीच महत्व नाहीये. आई, एक वेळ मी माझ्या या नवीन चेहऱ्याला स्वीकारही करीन, पण विराज, मला माहिती नाही की ते माझ्या या नवीन चेहऱ्याला स्वीकार करतील की नाही. आकांक्षा, विराजने आकांक्षावर प्रेम केलंय, तिच्या मनावर प्रेम केलंय. त्याला काही फरक नाही पडत की तू कशी दिसते ते. तू व्यवस्थित आहेस तेच त्याच्यासाठी खूप आहे. अजून एक गोष्ट आकांक्षा, प्रेम दोन चेहऱ्यांच्या मध्ये नाही, दोन मनांच्या मध्ये होतं. आकांक्षा, तुला विराजच्या वागण्यामध्ये काही फरक जाणवला? नाही आई, मला असं काही नाही जाणवलं. यांच्याबद्दल असा विचार करणंही चुकीचं आहे. तू खूप नशीबवान आहेस आकांक्षा की तुला असा नवरा मिळालाय जो तुला समजून घेतो. कुठल्याही परिस्थितीत तो तुला मानतो, तुझ्या सोबत असतो. म्हणूनच त्याच्या प्रेमावर संशय नको घेऊस आकांक्षा, नाहीतर त्याला खूप दुःख होईल. आई, मला माझंच कळत नाही की मी काय विचार करत असते.
जेव्हा असे विचार येतील ना तेव्हा तू रामायण वाच. त्याने तुला चांगलं वाटेल आणि तू तुझ्या विचारातून बाहेर पडशील. आई, मी आकांक्षासाठी जेवण आणले. अरे पूजा, मी तुला सांगणारच होते की आकांक्षासाठी जेवण घेऊन ये. दे. चल आकांक्षा, तू जेवून घे. नको आई, माझी इच्छा होत नाहीये. मी नंतर खाईन. हे बघ, आम्हाला तर खूप भूक लागलीये. जर तू नाही जेवलीस ना तर आम्ही पण नाही जेवणार. आता तूच ठरव. आई तुम्ही, ठीक आहे, मी खाते. ये आकांक्षा. आज आम्ही आमच्या आकांक्षाला आमच्या हाताने जेवण भरवणार. अरे, ही पोळी एवढी थंड काय आणि कडक पण आहे. आई, ते मी आत्ताच बनवल्या होत्या. कदाचित आणेपर्यंत थंड झाल्या असतील. पूजा, एक काम कर, गरम गरम पोळ्या बनव आणि त्याच्यावरती अजून तूप लाव. ठीक आहे. जा. आकांक्षा, तू जेवून घे आणि आराम कर. अजिबात विचार करू नको. हो आई. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.